फ्रेंड्स, इट्स वैभवी. येस, इंग्लिश हा टॉपिक आहे आजचा. कारण मला माहिती आहे इंग्लिश शिकण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल करताय, खूप जास्त व्हिडिओज बघताय, ग्रामर शिकताय, पण कसलाही उपयोग होत नाही. शेअर अ टेक्निक which will going to help you learn English naturally, easily, in a fun way, without learning grammar first. Okay, most of the English trainers advise us to learn English grammar first. English grammar शिकण्याची ॲडवाइस दिली जाते आणि आपण ती इंग्लिश लर्निंग जर्नी किचकट बनवून टाकतो. मग काय करायला हवं? मातृभाषा शिकताना आधी मातृभाषेचं ग्रामर शिकला होता, आधी रायटिंग आणि रीडिंग करायला शिकला होतात? उत्तर नाही आहे. बरोबर. मग इंग्लिश शिकताना या टेक्निक्स का फॉलो करता? टेक्निकनी कोणतीही लँग्वेज आपल्याला शिकायची आहे आणि ती टेक्निक तुमच्याजवळ आहे कारण तुम्ही तुमची मातृभाषा त्या टेक्निकनी शिकलेला आहात. इझी आणि नॅचरल टेक्निक. मला सांगा, एखादं लहान बाळ जेव्हा आपली मातृभाषा शिकतं तेव्हा काय करतं? कुठल्या ग्रामर स्कूलला अटेंड करतं? कुठल्या लँग्वेज क्लासेसमध्ये जातं? रायटिंग शिकतं, रीडिंग करायला लागतं? नाही. मग काय करतं? पहिली स्टेप ते लहान मूल किंवा तुम्ही जेव्हा तुमची मातृभाषा शिकलात तेव्हा घेतलेली पहिली स्टेप आहे लिसनिंग. येस, लिसनिंग मीन्स टेकिंग इनपुट्स, कन्झ्युमिंग लॉट्स ऑफ इनपुट इन युअर टार्गेटेड लँग्वेज. हिअर आवर टार्गेट लँग्वेज इज इंग्लिश. सो जसं ते लहान बाळ त्याची मातृभाषा शिकताना खूप जास्त ऐकत असतं, ओके, इनपुट कलेक्ट करत असतं त्या लँग्वेजमध्ये आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर करत असतं. तर आपल्याला इथे काय करायचं आहे? सेम ती टेक्निक. फर्स्ट स्टेप, दिस इज अ फर्स्ट स्टेप. ओके, आय विल एक्सप्लेन इट इन डिटेल. आपल्याला काय करायचं आहे? खूप जास्त ऐकायचं आहे. आता ते बाळ खूप जास्त ऐकतं, त्याच्या आयुष्याच्या 1, 2, 2.5 वर्ष फक्त ऐकत असतं, फक्त ऐकण्याचं काम करत असतं. ॲक्टिवली ऐकतं, पॅसिवली ऐकतं, पण ऐकत असतं. त्याच्या आजूबाजूचे लोक, त्याचे पेरेंट्स, त्याचे नेबर्स, रिलेटिव्स सगळे जे काही बोलत असतात ते फक्त ऐकत असतं. ऐकणं, लिसनिंग. येस, अँड ही एन्जॉयज इट. Enjoying is a factor, very most important factor that we are not doing while learning English. We are stressing out, we are anxious. Yes, we are so much negative about this. We have so many negative thoughts about this language. And this will not work. Yes, definitely this will not work. So what we have to do? त्यानंतर दुसरी स्टेप, खूप जास्त लिसनिंग केल्यानंतर, खूप जास्त इनपुट घेतल्यानंतर ते बाळ काय करत असतं? ते बाळ बोलायला सुरुवात करतं. त्याच्या मदर टंगमध्ये जी काही भाषा तो शिकत असतो त्याच्यात तो बोलायला सुरुवात करतो. आता इथे तो स्ट्रगल करतो. तो लगेचच फ्लुएंट मातृभाषा शिकत नाही. ही स्ट्रगल्स अ लॉट. ओके, पण तो बोलतो. तो घाबरत नाही. अरे मला कुणी हसेल, पीपल विल मेक फन ऑफ मी, if I'll say something incorrect words, if my sentence structure is not correct, people will laugh at me, people will make fun of me. No, तो हे काहीही त्याच्या मनात नसतं. म्हणून तो लवकर शिकतो. ओके, आणि तो एन्जॉय करतो. आपल्या मनात ही सगळी भीती असते. अरे मी बोलू तर कसं बोलू? फ्लुएंट लोक आहेत. इफ आय गो आउट अँड टॉक टू पीपल हू आर व्हेरी फ्लुएंट इन इंग्लिश, people will laugh at me, people will make fun of me. Fear of judgment. ओके, सो तर त्या बाळाकडे फिअर ऑफ जजमेंट नाही आहे. तो फक्त बोलतो, स्ट्रगल करतो, काही गोष्टींना चुकीचं बोलतो, सेंटेन्स स्ट्रक्चर चुकीचं बोलतो, ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट बोलत असतो, पण तो बोलतो. हे महत्त्वाचं आहे. तो एफर्ट्स घेतो. ओके, सो स्पीकिंग, जस्ट 2 steps, that's it. Listening and speaking, just 2 steps. Then why we are making it complicated? Tell me. Now what we can do while we are learning English? Okay, using this technique, the technique which we used while we learnt our mother tongue,
That same technique we will going to apply when we are going to learn English. It's that simple. Yes, it's simple. So what we have to do? You have to listen. The first step is listening. You have to listen a lot. तुम्हाला खूप ऐकायचं आहे त्या टार्गेटेड लँग्वेजमध्ये, इंग्लिशमधलं कॉन्टेंट ऐकायचं. मी मराठीत व्हिडिओ बनवते आहे, ओके, पण मी तुम्हाला सांगते की इंग्लिशमधलं कॉन्टेंट ऐकायचं आहे. तुम्ही काय करता, इंग्लिश शिकताना मराठीतल्या व्हिडिओज बघता, ओके. माझ्या व्हिडिओ बघायच्या आहेत कारण मी तुम्हाला ट्राईड अँड टेस्टेड टेक्निक सांगणार आहे. येस, मी यूज केलेल्या वाईल आय वॉज ऑन दिस जर्नी अँड टेक्निक्स वर्कड फॉर मी. सो माझ्या व्हिडिओज बघायच्या आहेत, पण जेव्हा तुम्ही लिसनिंग ही स्टेप घेणार आहात तेव्हा तुम्हाला त्या टार्गेटेड लँग्वेजमध्ये इंग्लिशमध्ये ऐकायचं आहे. येस, यू हॅव टू लिसन अ लॉट इन इंग्लिश ओनली. आता काय ऐकायचं आहे? व्हॉट यू हॅव टू लिसन? इट्स अ मेन क्वेश्चन. पीपल ॲडवाइजेस गो अँड वॉच न्यूज चॅनल्स, वॉच हॉलिवूड मूवीज. अरे इन द बिगिनिंग हे वर्कआउट होईल का? जर हॉलिवूड मूवीतला ॲक्सेंट आपल्याला काहीच समजत नाही आहे, न्यूज चॅनल्समध्ये बसलेल्या त्या अँकर्सचं प्रनन्सिएशन काय बोलते ते समजत नाही आहे, तर तुम्ही ऐकू शकता का? सगळं वरून जाणार आहे. मग काय करायचं आहे? तुम्हाला एक असा टॉपिक चूज करायचा आहे जो तुमचा इंटरेस्टेड टॉपिक आहे आणि त्या टॉपिकवरच इंग्लिशमध्ये ऐकायचं आहे. जसं कुकिंग. इफ यू आर इंटरेस्टेड इन कुकिंग, यूट्यूबवर कुकिंग रिलेटेड व्हिडिओज बघताय ना, मराठीत बघताय, हिंदीत बघताय, इंग्लिशमध्ये बघायला सुरुवात करा. येस, इंग्लिशमध्ये बघा. तुम्ही स्पोर्ट्समध्ये इंटरेस्टेड आहात, स्पोर्ट्स रिलेटेड व्हिडिओज इंग्लिशमध्ये बघायला सुरुवात करा. इफ यू आर इंटू रीडिंग, तुम्हाला रीडिंग करायला आवडतं आहे, ऑडिओ बुक्स अवेलेबल आहेत फ्रीमध्ये इंटरनेटवर, ते डाउनलोड करा आणि ते ऐका. आणि लिसनिंग हे तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता. हो, एका जागी बसून अभ्यास केल्यासारखं नाही करायचं आहे. आपल्याला ही जर्नी एन्जॉय करायची आहे, म्हणून इंटरेस्टचा टॉपिक चूज करायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला खूप जास्त ऐकायचं आहे. while we are doing our household chores, while traveling, while we are on the bus, while we are taking a walk, काहीही करत असताना, आयडियली बसलेले असताना तुम्हाला ऐकायचं आहे, खूप जास्त ऐकायचं आहे. कन्झ्युमिंग अ लॉट ऑफ इनपुट इन दॅट पर्टिक्युलर लँग्वेज इन इंग्लिश. ओके, खूप जास्त कन्झ्युम करायचं आहे. मग ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपोआप स्टोअर होतं आहे. येस, तुम्ही लगेचच बोलायला शिकणार नाही आहात, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर केलं जातं आहे. येस, तुमचं सबकॉन्शियस माइंड खूप हुशार आहे, तो ते सगळं स्टोअर करतो आहे. आणि आता दुसरी स्टेप, ही झाली पहिली स्टेप, ती घ्यायचीच आहे. आणि रोज कन्सिस्टंटली काहीतरी अर्धा तास काढा, 1 तास काढा. मी जसं सांगितलं तसं वॉक करताना, ट्रॅव्हलिंग करताना, दुसऱ्या काही गोष्टी, हाऊसहोल्ड चोर्स करताना, जिथे जास्त तुम्हाला जास्त काय म्हणतात ना, तुम्ही इझिली ऐकू शकता. ओके, त्या जी कामं करता तुम्ही इयरफोन्स प्लग करून तुम्ही ऐकू शकता. ओके, ती कामं करताना तुम्हाला खूप ऐकायचं आहे. आणि दुसरी स्टेप जी आहे ती आहे स्पीकिंगची. येस, नाव वी विल ऑल्सो स्ट्रगल लाईक दॅट चाइल्ड. येस, वी विल ऑल्सो स्ट्रगल, बट हियर we are not that child. We will quit our journey because of fear of judgment. पण इथे तुम्हाला ते करायचं नाही आहे. जर का इंग्लिश शिकायची आहे तर तुम्ही हे टाळणार आहात. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला बोलायचं आहे. येस, आधी तुम्हाला बोलताना तुम्ही तुमचं त्या लहान मुलासारखं जो आपली मातृभाषा शिकत असतं त्याच्याप्रमाणे तुम्ही सेंटेन्स स्ट्रक्चर चुकीचं बोलाल, प्रनन्सिएशन चुकीचं असेल, तुमचे ग्रॅमॅटिकली तुम्ही इनकरेक्ट बोलाल, ह्या सगळ्या गोष्टी होतील, मान्य आहे. पण बोलल्याशिवाय बोलता येणार आहे का? नाही येणार आहे. कारण आपले माउथ मसल्स आपल्या मातृभाषेसाठी बनलेले आहेत. आपण ऑल अवर लाईफ वी आर स्पीकिंग इन अवर मदर टंग. ओके, आणि
आपल्याला ती लँग्वेज फील करायची, आपल्या माउथ मसल्समध्ये फील करायची. वी हॅव टू फील दॅट लँग्वेज इन अवर माउथ. येस, वी हॅव टू फील इट. अदरवाईज अवर माइंड अँड अवर माउथ will not get habitual of speaking in that language. So we have to speak. There is no other option. There is no other option. If you want to speak in English, you have to speak. Yes. Next, I'll tell you how to speak. In the beginning, you cannot go out and talk to other people. Okay? So what you can do, अर्धा तास द्यायचा आहे रोज स्वतःला. अर्धा तास स्टँड इन फ्रंट ऑफ मिरर, स्वतःशीच बोलायचं आहे. जे काही तुटकं फुटकं इंग्लिश तुम्हाला येतं आहे, जे काही तुटकं फुटकं सेंटेन्स स्ट्रक्चर येतं आहे, जे काही ग्रॅमॅटिकली बोलता येतं आहे, ते बोलायचं आहे, फक्त बोलायचं आहे. येस, विचार करायचा नाही की मी किती करेक्ट बोलतो आहे, किती इनकरेक्ट बोलतो आहे, मी बरोबरच आहे की नाही, मी फ्लुएंट आहे की नाही, काही विचार करायचा नाही आहे. जस्ट बोलायचं आहे, बस. एन्जॉय करायचं आहे. प्रोसेस आहे ना, ती एन्जॉय करायची. प्रोसेस एन्जॉय नाही करणार तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. नाव सी, आय एम न्यू टू यूट्यूबिंग. ओके, मी नवीन व्हिडिओज बनवते, पण आय एम एन्जॉईंग दिस प्रोसेस. येस, आय एम एन्जॉईंग इट. आय डोंट नो की माझे व्हिडिओजला व्ह्यूज मिळतील की नाही, सबस्क्राईब करतील की नाही लोक, किंवा मी फेमस होईल की नाही. आय डोंट नो एनिथिंग. काही मी अर्न करू शकेल की नाही. आय डोंट नो एनिथिंग ॲट दिस स्टेज. ओके, इट्स अ बिगिनिंग स्टेज. आय डोंट नो एनिथिंग, बट आय एम डुईंग इट बिकॉज डू यू नो वाय? आय एम एन्जॉईंग इट. आय एम एन्जॉईंग शूटिंग माय व्हिडिओज, शेअरिंग माय नॉलेज. येस, आय एम एन्जॉईंग इट. I love teaching. I'm so much passionate about teaching, and so that's why I'm doing it. Okay, so तुम्हालाही काय करायचं आहे? बोलायचं आहे. स्वतःला अर्धा तास आधी द्या, मिरर समोर उभं राहायचं आहे, बोलायचं आहे, बोलायचं आहे, बस. दुसरं काही ऑप्शन नाही आहे. नंतर तो अर्धा तास 35 मिनटं करायचं आहे, त्या अर्धा तासाचं मग 40 मिनटं करायचं आहे, मग 45 मिनटं करायचं आहे. आणि लिसनिंग ॲट द सेम टाईम, लिसनिंग आणि स्पीकिंग दोन्ही ज्या स्टेप्स आहेत त्यांना वेळ द्यायचा आहे इन द बिगिनिंग. ओके, मी गॅरेंटेड सांगते, या 2 स्टेप्सनी तुम्ही इंग्लिश फ्लुएंटली बोलू शकता. येस, गॅरेंटेड. पण मी या व्हिडिओमध्ये काहीही फेक सांगणार नाही की 35 दिवसात इंग्लिश शिकायचं आहे, 1 महिन्यात तुम्ही इंग्लिश फ्लुएंटली बोलू शकता. या काही गोष्टी मी सांगणार नाही आहे, त्या अनरिअलिस्टिक आहेत. ओके, प्रॅक्टिकल राहा. ही एक जर्नी आहे. इट्स अ प्रोसेस. इंडिव्हिज्युअल जर्नी आहे, प्रत्येकाची वेगळी आहे. कोणाला जास्त वेळ लागेल, कोणाला कमी वेळ लागेल. आपण काहीही सांगू शकत नाही. आपल्याला फक्त ती प्रोसेस एन्जॉय करायची आहे आणि स्टार्ट करायची. इफ यू हॅव दॅट डिझायर टू लर्न इंग्लिश, यू हॅव टू डू इट. अदरवाईज देर इज नो अदर ऑप्शन. मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही जर माझ्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्टेड असाल, या इंग्लिश लँग्वेजबद्दलच्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्टेड असाल, मी अजून व्हिडिओज घेऊन येईन, वेगवेगळ्या टेक्निक्स आणि बरंच काही जे माझ्यासाठी वर्कआउट झालं नाही झालं ते मी घेऊन येईन तुमच्यासाठी. पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओजला शेअर करायला लागेल, सबस्क्राईब करायला लागेल, लाईक करायला लागेल. येस, तरच ते मला मोटिवेशन असेल की मी असे जास्तीत जास्त व्हिडिओज बनवू शकेल. दॅट विल बी अ मोटिवेशन फॉर मी. ओके, आय एम एन्जॉईंग इट, आय एम डुईंग इट. बट तुम्हीही हे करा माझ्यासाठी, तर ते थोडंसं का होईना इन्सेंटिव्ह असेल माझ्यासाठी. ओके, सो स्टार्ट टेकिंग दीज 2 steps and then I'll be with you. Okay, I'll be coming with more videos and you will definitely going to enjoy this process. Thank you. Bye bye.